नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सध्या चर्चेत असलेला GBS ग्युलेन-बॅरी सिंड्रोम या आजाराविषयी डिस्कस करणार आहोत। हा ऑटोनॉमस आजार नक्की काय आहे, कोणती इन्फेक्टिव्ह इटिओलॉजी याच्या मागे आहे, असं बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता GBS ग्युलेन-बॅरी सिंड्रोम हा एक ऑटोनॉमस आजार आहे, ऑटोनॉमस डिसीज आहे। म्हणजे काय तर काय होतं की आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता, इम्युन सिस्टीम जी आहे किंवा आपल्या शरीरातील अँटीबॉडीज जे आहेत त्या आपल्या शरीरातील पेशींवर अटॅक करायला लागतात। आता हा जो GBS आहे हा मज्जासंस्थेचा आजार आहे। तर मज्जासंस्थेचा म्हणजे काय, जर आपल्या पाठीच्या कण्यातून जाणारा स्पायनल कॉर्ड मज्जारज्जू जो आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराला संवेदना मिळतात। त्याच्यामुळे आपण हालचाल करणे आहे, चालणे आहे, आपलं पचन होणे, आपण बोलणे आहे, आपल्या डोळ्यांची हालचाल आहे, या सगळ्या संवेदना ज्या आहेत त्या आपल्याला स्पायनल कॉर्डमुळे मिळतात। आता ह्या आजारामध्ये काय होतं की ह्या आजारावरती आपली इम्युनिटी सिस्टीम किंवा जी आपली रोगप्रतिकारक क्षमता अँटीबॉडी जी आहेत त्या आपल्या नर्व्हजवर, पेरिफेरल नर्व्हजवरती, नसांवरती अटॅक करायला लागतात आणि मग आपल्यामध्ये लक्षणं जाणवायला लागतात। आता हा आजार संसर्गजन्य नक्कीच नाहीये, म्हणजे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला होईल असं नाहीये, पण हा इन्फेक्टिव्ह एटिओलॉजीचा आहे। आता इन्फेक्टिव्ह एटिओलॉजी म्हणजे काय होतं तर व्हायरस आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन तुम्हाला काही आठवड्यापूर्वी झालेलं असेल आणि त्याच्यातून तुम्ही बरे झालेला आहात, पण काही व्हायरस आणि काही बॅक्टेरिया जे असे आहेत ते हा आजार ट्रिगर करू शकतात, म्हणजे GBSचा त्रास वाढू शकतो। आता काय, कोणते बॅक्टेरिया आणि कोणते व्हायरसेस आहेत तर स्टडीनुसार जो बॅक्टेरिया आहे कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी म्हणून नावाचा बॅक्टेरिया आहे, ज्याच्यामुळे लूज मोशन्स, जुलाब, उलट्या होऊ शकतात आणि त्याच्यातून पेशंट बरा होऊ शकतो। म्हणजे बरेच जणांना, आधी लाखो जणांना ह्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊ शकतो, पण प्रत्येकाला GBS होईल किंवा प्रत्येकामध्ये GBSची लक्षणं ट्रिगर करतील असं नाहीये। तर काही अंशी ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल अशा प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तींवर त्याचा वेगवेगळा इफेक्ट असू शकतो। तर हा बॅक्टेरिया आहे। त्याच्यानंतर व्हायरसेस जे आहेत तर 3 व्हायरसेस आहेत, सायटोमेगालो व्हायरस, इप्स्टीन-बार व्हायरस आणि झिका व्हायरस। या 3 व्हायरस पैकी जर तुम्हाला कोणत्याही व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल आणि त्याच्यातून तुम्ही 2-3 आठवड्यापूर्वी इन्फेक्शन झाले आणि त्याच्यातून तुम्ही बरे झालेला आहात तरी सुद्धा हे व्हायरसेस जे आहेत ते GBSचा आजार ट्रिगर करू शकतात। आता दुसरी गोष्ट ही झाली इन्फेक्टिव्ह एटिओलॉजी, त्याच्यामुळे या व्हायरसचं इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन तुम्हाला झालं आणि त्याच्यातून बरे झाले तर GBSची लक्षणं ट्रिगर करू शकतात किंवा GBSची लक्षणं तुमच्यामध्ये येऊ शकतात। आता दुसरं म्हणजे तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही। हा आजार जर झाला तर हा आजार गंभीर आहे एवढं नक्कीच आहे, पण याला रिकव्हरी सुद्धा आहे। काही आठवडे, काही महिने लागतात, लगेच रिकव्हरी होत नाही, त्याच्यासाठी थोडा कालावधी जावा लागतो असं आहे। प्रत्येक पेशंट जो आहे तो व्हेंटिलेटरवर जाणार नाही त्याच्यातून, पण तुम्ही त्याच्यामुळे असं नाही की प्रत्येक पेशंट व्हेंटिलेटरवर जाईल खूपच गंभीर आहे, गंभीर तर नक्कीच आहे कारण रिकव्हरीला सुद्धा वेळ लागत आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे आता आपण पाहूया की याच्यामध्ये निदान कसं केलं जातं आणि याच्यामध्ये लक्षणं काय असतात। तर आता बघायला गेलं तर या पेशंटमध्ये पॅरालिसिसची लक्षणं जाणवतात, तुम्ही आता पाहिलंच असेल बऱ्याच ठिकाणी न्यूजमध्ये वगैरे। तर आता याच्यामध्ये काय होतं की पॅरालिसिसमध्ये पहिले शरीरातील पायांची ताकद कमी व्हायला लागते, पायांना मुंग्या येणे, पायांमध्ये बधीरपणा वाटणे अशी लक्षणं दिसायला लागतात। याच्यामध्ये असेंडिंग टाईप ऑफ पॅरालिसिस असतं, म्हणजे खालच्या भागापासून वरच्या भागामध्ये, पहिले खालच्या भागामध्ये सुरुवात होते, जसं पायामधली ताकद कमी व्हायला लागते, नंतर मग हातामधली ताकद कमी व्हायला लागते, नंतर मग फेशियल स्नायू, चेहऱ्याचे स्नायू एफेक्ट होतात, त्याच्यानंतर टंग, जिभेचे स्नायू एफेक्ट होतात, त्याच्यामुळे पेशंटची जीभ जाड होणे, काही वेळेला डोळ्यांचे मसल्स एफेक्ट झाले तर पेशंटला डबल विजन असू शकते, दृष्टी अंधुक होऊ शकते, त्याच्याबरोबरच गिळण्यास पेशंटला त्रास होऊ लागतात, नंतर श्वसनाचे त्रास पेशंटला होऊ लागतात। अशा वेगवेगळ्या याच्यावरती पेरिफेरल नसांवरती, नर्व्हजवरती अटॅक केल्यानंतर ही लक्षणं दिसायला लागतात। आता त्याच्याबरोबरच जर या ऑटोनॉमिक नर्व्हजवरती एफेक्ट झाला ना तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स होऊ लागतात, म्हणजे हे झाल्या पेरिफेरल नर्व्हजवरती एफेक्ट झाल्यानंतर लक्षणं। आणि ऑटोनॉमिक नर्व्हजवरती जेव्हा तो व्हायरस ऑटोनॉमिक नर्व्हजवरती जेव्हा GBSचा परिणाम दिसतो तेव्हा पेशंटचं ब्लड प्रेशर कमी जास्त व्हायला लागतं, पेशंट कार्डियाक अरिथमियाजमध्ये जायला लागू शकतो, पेशंटला पचनाचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्याच्याबरोबर पेशंटचा लघवी शौचावरचा कंट्रोलही जायला लागतो। अशा प्रकारची पॅरालिसिसची लक्षणं जी आहेत ते पेशंटमध्ये जाणवायला लागतात आणि असे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि मग काही वेळेला हा आजार जीवघेणा ठरू शकतो, पेशंट व्हेंटिलेटरवर जाऊ शकतो।
या पेशंटमध्ये निदान कसं केलं जातं, तर तुम्हाला या निदानासाठी पेशंटची मेडिकल हिस्ट्री जरुरी आहे की कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन त्यांना पूर्वी झालेलं आहे का, त्याच्याबरोबरच तुम्हाला कधी न्यूरोलॉजिकल रिफ्लेक्सेस तुमचे चेक केले जातात, त्याच्याबरोबरच एक तपासणी केली जाते ती म्हणजे LP लंबार पंक्चर, ज्याच्यामध्ये मणक्यातून पाणी काढलं जातं आणि त्याची तपासणी केली जाते. त्याच्याबरोबर काही वेळेला MRI आहे, EMG आहे, याच्यासारख्या तपासण्या सुद्धा कराव्या लागतात. आता तुम्ही घाबरून जाऊ नका, पण काळजी जरूर घ्या. आता सध्या पुण्यामध्ये जे 7 आहे, पुण्यामध्ये जो GBSचे रुग्ण आढळत आहेत तर त्याच्यामध्ये आता दूषित पाणी असं प्राथमिक अंदाज ठरलेला आहे. तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणी असे पेशंट रुग्ण आढळत आहेत तिथे स्पेशली लोकांनी पाणी जे आहे ते उकळून प्यावं, त्याच्याबरोबर अन्न पदार्थ जे आहेत ते चांगले शिजवून घ्यावे किंवा मांस मच्छी जर तुम्ही खात असाल तर ती व्यवस्थित शिजवून घ्यावे. आणि स्पेशली या व्हायरस आणि बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काळजी की बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं आणि घरामध्ये सुद्धा जे अन्न बनवलेलं ते चांगलं शिजवलेलं नक्की असावं. त्याच्याबरोबरच तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून गर्दीत जाताना मास्क घालू शकताय तुम्ही, किंवा स्पेशली जर तुम्हाला इन्फेक्शन झालंच तर तुम्ही त्याची जी उपचार पद्धती म्हणजे लगेच ट्रीटमेंट करून घेणे गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच तुम्ही जे आहे वारंवार हात धुणे हे करू शकताय. अशी जी आहे तुम्ही काळजी नक्की घ्या आणि या आजाराला घाबरून जाऊ नका, पण सावध नक्की राहा. सो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.